Dear students, before learning this poem 1.3, Hope is Thing, we are going to discuss about the chit chat activity. Chit chat activity is the main activity. You know that before learning these chapters of poem, we have to learn the first activity, which is the chit chat activity. चिट चॅट ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला गप्पा गोष्टी किंवा गप्पा मारतो आपण, गप्पा मारणे म्हणतो आपण, त्या सुरुवातीला आपल्या ठिकाणी घ्यायचे आहेत. डू युअर फील नर्वस. सुरुवातीला यामध्ये आहे तुम्हाला नर्वस वाटतं का, नाराज होतात का? त्यावेळेस तुम्ही म्हणणार येस आय फील नर्वस. डू युअर फील रिअली डिप्रेस्ड. तुम्हाला खरंच डिप्रेस्ड वाटतं का? अँड व्हॉट मेक्स यू नर्वस डिप्रेस. कशामुळं तुम्हाला नर्वस वाटतं तुम्ही लिहू शकता. अँड व्हॉट डू यू होप फॉर अँड ऑन दॅट ऑकेजन. त्यावेळेस तुम्ही तुमचे विचार काय असते त्यावेळेस करू शकतो. नर्वस जर होत असेल तर त्यावेळेस आपण शांत काही वेळ थोडंफार शांत डोक्याने विचार करायचा. यू मस्ट थिंक्स ॲट द टाइम्स अँड आफ्टर थिंकिंग यू कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. आपण शांत डोक्याने विचारायला कुठलाही समस्या सुटते. पण आपण ज्यावेळेस शांत विचार करून शांत माइंड ठेवून आपण कुठलाही प्रॉब्लेम सोडवू शकतो. हाऊ यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. व्हॉट डू यू हॅव टू फील फुल अबाउट युअर होप्स. कशामुळे होतील. ओनली द रे ऑफ होम. बघा या ठिकाणी 3 चित्र ठिकाण दिलेलं आहे, 3 पिक्चर दिलेलं आहे. 3 पिक्चरची माहिती तुम्ही लिहू शकता आणि हे यू कॅन राईट. म्हणून त्या ठिकाणी आयलंड दिलेलं आहे. पहिलं आहे लॉस्ट इन द फॉरेस्ट. तुम्ही जंगलामध्ये जर हरवला असताल त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल. किंवा का ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन द फूट पायी हॅव लॉस्ट देअर वे इन द जंगल्स. तुम्ही यात्रेकरू जर तुम्ही ट्रॅव्हलिंग पायी करत असताना त्यावेळी तुमचा रस्ता जर हरवला असेल, तुम्ही चुकला असताल तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटेल. त्यावेळेस चित्र कसं समोर तुमच्या डोळ्यासमोर असेल असं लिहू शकता. ट्रेन डाऊन दॅट हायवे आणि टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ऑफिस हॅव गॉट डाऊन लिहू शकता. अशा पद्धतीनं होप इज अ फिदर. होप इज अ फिदर थिंक विथ फिदर्स. ही आशा आहे की तिला पंख असतात. होप म्हणजे आशा, आकांक्षा, अपेक्षा या ठिकाणी दिलेल्या आहे. याचा अर्थ आहे द होप इज कम्पेअर्ड विथ बर्ड्स. आणि होपला या ठिकाणी पक्ष्याची तुलना या ठिकाणी केलेली आहे. होप म्हणजे बर्ड असं बी या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे होप इज थिंग्स विथ फिदर्स. म्हणजे आपल्या ज्या आशाला किंवा अपेक्षा असतात त्याला पंख असतात असं या ठिकाणची पहिल्या ओळीचा अर्थ आहे. दॅट परचेस इन दॅट सोल. परचेसमध्ये इसावणे. ते आपल्या हृदयामध्ये जी आशा होप असते ती इसावते. अँड सिंग्स दॅट ट्यून विदाऊट वर्ड्स. आणि तिच्या मंजूळ असं गाणं गाते विदाऊट वर्ड्स. कुठलंही शब्द नसताना सुद्धा आपल्या हृदयामध्ये ती गाणं गात असते. नेव्हर स्टॉप ॲट ऑल. केव्हाही थांबत नाही. जे पहिलं जे स्टांजा आहे या कडूमध्ये एकूण 3 स्टांजा आहेत या कवितेमध्ये. ते पहिलं कडू आपण घेतलेलं. वी हॅव टेकन द फर्स्ट स्टांजा. आय हॅव टोल्ड यू द मिनिंग ऑफ दिस 4 लाईन्स अँड रायमिंग स्कीम्स. फिदर्स ए राईम स्कीम ए बी ए बी अशा रायमिंग स्कीम्स आहेत. आपल्याला परीक्षामध्ये 1 मार्कला प्रश्न विचारला जातो. याचं रायमिंग स्कीम आहे तर ए बी असं याचं तुम्ही लिहू शकता. आता याच्यामध्ये अलंकार कुठला आहे. रायमिंग तुमचे सिमिले अलंकार आहे. यामध्ये कंपॅरिझन केलेली आहे म्हणून हा सिमिले अलंकार आहे. पर्सनिफिकेशन म्हणतो आपण त्याला. कधी कधी पर्सनिफिकेशन होतं. तर समजा एखादी निर्जीव वस्तू सजीव म्हणून दाखवली जाते त्याला आपण पर्सनिफिकेशन अलंकार या ठिकाणी म्हटलेलं आहे. पर्सनिफिकेशन अलंकार आहे पहिलं. होप इज थिंग विथ फिदर्स. पर्सनिफिकेशन अलंकार होऊ शकतो. स्वीटेस्ट इन द गेल इज अ हर्ड. स्वीटेस्ट म्हणजे गेल या ठिकाणी बघा अर्थ दिलेला आहे. या ठिकाणी गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड असं स्ट्रॉंग वादळ. आणि आपल्या स्वीटेस्ट इन द गेल इज अ हर्ड. आणि या स्ट्रॉंग वादळामध्ये सुद्धा
होप टिकून असते. सोअर मस्ट किती जरी दुःख आलं, सोअर क्रश कॉजिंग ग्रेट पेन आला, काही जरी आलं तरी याच्या वादळामध्ये, याच्या टफ पिरियडमध्ये सुद्धा ती इच्छा टिकून असते, अपेक्षा. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात, त्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि अशा वेळेस आपली अपेक्षा आणि आकांक्षा ही टिकून असते आणि ती आपल्याला टिकून ठेवते. इट मेंटेन युअर दॅट ॲक्टिव्हिटी in hard condition or difficult problem or situation. Must be strong. The could abash the little bird. Abash म्हणजे make an easy this make it keep quiet, आपल्याला शांत बनवते. लिटल बर्ड या ठिकाणी बघा, लिटल बर्ड. आणि जसं पक्षी असतं त्या पक्षापद्धतीने आपलं लिटल आपलं शांत करते. मीन दॅट कीप सो मेनी वॉर्म्स केप टू मी वॉर्म, उबदार बनवते. अशी हे अशी असते. आय हर्ड इन चिलीज लँड. मी चिलेन लँड बाबतीमध्ये या ठिकाणी ऐकलेलं आहे. ऑन द स्ट्रेंज सी, आता किती विस्तीर्ण असा स्ट्रेंजेस्ट सी समुद्र असतो, तरी पण त्याच्यामध्ये चिलेस लँड अँड यू नेव्हर एक्स्ट्रीमली इट ॲज क्रम्प ऑफ मी, एक तुकडा होऊ शकतो या अशा ही इट ॲज द क्रम्प ऑफ बीट. अशा पद्धतीने ही कविता आहे. अगदी सहज आणि सोपी आहे. या कवितेचे या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत. आणि बघा होप्स या ठिकाणी बघा जोड्याला वर्कशॉप पाहू. होप म्हणजे बर्ड. गेल्स या ठिकाणी बघा टफेस्ट टाइम्स इन द लाईफ्स, कीप वॉर्म अँड प्रोव्हाइड कम्फर्ट, चिलेस लँड. बघा या ठिकाणी दिले टिपिकल अँड प्रॉब्लेम्स. क्रम्प म्हणजे बीट, व्हेरी स्मॉल बीट. आणि यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ होर विच लाईन्स. होप इज थिंग्स विथ फिदर्स. या ठिकाणी दॅट परचेस इन द लेहा सिंग स्लॅश ट्यून विदाउट वर्ड्स, यस लावायचं प्रत्येक ठिकाणी त्याला. सिम्पल बंडेजमध्ये रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. याच्यामध्ये डिग्रीचे फॉर्म दिलेले आहेत, स्वीट, स्यूटर अँड स्यूटेस. अशा पद्धतीने लिहा. सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्री आहे. या ठिकाणी पूर्ण विशेषण दिलेलं आहे. देर आर मेनी ॲडजेक्टिव्स आर गिव्हन देअर. हाऊ टू जॉईन ER or EST join to the main adjectives. आणि बघा इथे फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाय, हायर, हायेस्ट, ग्रेट, ग्रेटेस्ट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, वॉर्म, वॉर्मर. असं ह्या पद्धतीत तुम्ही लिहू शकता. वरी एक उदाहरण त्यांनी सोडून दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी घरी करा. आता मी तुम्हाला असं सांगतो की मी तुम्हाला ह्या पूर्ण हेडू टाकलेल्या आहेत, हे तुम्ही सोडून घ्या आणि प्रयत्न करा. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्टली फोन करू शकता. सर मला ह्याचा अर्थ समजला नाही किंवा काही नाही, तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. फाइंड द फ्रेजेस लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. या सर्वांच्या अर्थ ओळी तुम्हीचं होमवर्क म्हणून हे तुम्ही लिहायचं आहे. हे पूर्णपणे 6-7 आणि 6-7 प्रश्न तुम्ही सोडून घ्या. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. ओके.